नमस्कार सगळ्यांना. माझा पहिला ब्लॉग आहे हा. मी याच्या आधी कधी ब्लॉग वगैरे काढला नाही, पण आज खास कारण असं होतं की मला असं वाटलं की काहीतरी स्पेशल होतं आज. म्हणजे मी आज माझ्या मम्मी पप्पाकडे येऊन मला 7-8 दिवस झाले. तर माझ्या मिस्टरांनी मला सरप्राईज पाठवले. मला सकाळी बोलत होते की फोन करून की तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे, पण मला पण माहित नाही की ते काय आहे. तर मला आज समजेल की ते काय आहे आणि ते कसं आहे. मग आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या लग्नाला म्हणजे आज 9 महिने पूर्ण झालेत. तर त्या हिशोबाने मला असं वाटतं की त्याच्याबद्दलच काहीतरी सरप्राईज असेल. चला बघूयात काय असेल. तर मी जाऊन घेऊन आलेली आहे. त्यांनी माझ्यासाठी केक पाठवलाय. म्हणजे आमची आज अॅनिव्हर्सरी आहे ना, त्याच्याबद्दल मला केक पाठवलाय. मी उघडते एक मिनिट. आणि ते मला बोलत होते की ज्यावेळेस तू केक घेऊन येशील त्यावेळेस मला फोन कर. काहीतरी त्याच्यावरती म्हणजे आहे, म्हणजे काहीतरी आहे, तुझी एक्साइटमेंट मला बघायची आहे. मग मला असं वाटलं की त्याच्यावरती आहे असं काहीतरी, म्हणजे स्टिकर वगैरे काहीतरी लावले असेल किंवा काहीतरी वेगळंच काहीतरी लिहिलं असेल. म्हणून तर ते असं बोलतायत की केक आल्या आल्या मला फोन कर आणि मला तुझी एक्साइटमेंट काय असेल ते मला बघायची आहे. ठीक आहे. तर मी केक घेऊन आली आहे. मी ओपन केलाय. फायनली मी केक ओपन केलाय. तुम्हाला पण दाखवते 1-2 मिनिट. अरे बापरे. केक वरती तरी असं लिहिलंय, माझी बायको मला परत करा. येईल, लवकरच येईल. आणि सरप्राईज खूप भारी होतं. खूप खूप चांगलं होतं. आणि पहिली गोष्ट, मी केक ओपन केलं इतके हसले म्हणजे ना, मी असं इमॅजिन नव्हते केले की काहीतरी असं लिहून मला पाठवतील ते, म्हणून थँक्यू. या सगळ्या गोष्टीवरून तर असं वाटतं की खरंच नशीब लागतं असं कोणतरी भेटायला आणि त्यांनी आपल्यासाठी इतकं सगळं काही करायला. छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या मॅटर केल्या जातात सगळ्या रिलेशनशिपमध्ये, आणि ते करतायत. सगळ्यात भारी करतायत ते. थँक्यू सुमित, माझ्यासाठी एवढं चांगलं गिफ्ट दिलं. म्हणजे मी इथं तिकडे असताना तर तू माझ्यासाठी करतो ते वेगळंच आहे, पण मी इकडे असताना पण तू माझ्यासाठी असे बरेच काय सरप्राईज वगैरे घेतो किंवा मला असं सरप्राईज देतो. आणि आज स्पेशल डे होता तर तू त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे खूपच भारी तू आज माझा दिवस झालेला.